सतत चावणाऱ्या कुत्र्यांवरती आता उत्तर प्रदेश सरकारने एक नियम काढलेला आहे की वारंवार जर कुत्रा कुठला तुमच्यावर हल्ला करत असेल, चावत असेल लोकांना, तर आता त्याला जन्मठेपेची शिक्षा भेटणार आहे उत्तर प्रदेशमध्ये. मला खरं तर प्रश्न पडला आहे हे सगळं ऐकून की अरे बापरे, असंही होऊ शकतं का? पण जातीजातींमध्ये, धर्माधर्मांमध्ये, माणसामाणसांमध्ये द्वेषाचं रोपण करून, विष पेरून तेढ निर्माण करणाऱ्या कुत्र्यांना सुद्धा हे सरकार जन्मठेप करणार आहे का? पैशांपेक्षा जास्त लाच सतत खाणाऱ्या कुत्र्यांना सुद्धा हे सरकार जन्मठेप करणार आहे का? आरोप करत, प्रत्यारोप करत सगळी राजकारण चालू आहे. पण करोडो रुपयाचे घोटाळे झाल्यानंतरही, करोडो रुपयाचे घोटाळे केल्यानंतरही त्यांना मोकळं सोडलं जात आहे. अशा करोडो रुपयाचे घोटाळे करणाऱ्या कुत्र्यांना, गरिबांचे पैसे लुबाडणाऱ्या, सतत पैसे लुबाडणाऱ्या त्या कुत्र्यांना सुद्धा हे सरकार कधी जन्मठेप करणार आहे का? की फक्त जगातल्या सर्वात इमानदार प्राण्यांना जन्मठेप देऊन देऊन त्यांना मारून टाकून बेईमान कुत्र्यांना जगायला हे जग मोकळं करतंय का हे सरकार? ते सुद्धा समजायला पाहिजे. तुमचं मत सुद्धा कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्या निर्णयाबद्दल.